हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. आजच्या आनंदी कट्ट्याचं लेखन केलंय अश्विनी यांनी. स्त्री एक सिस्टीम. बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी अभ्यास केलाय का? पहा ना, भारतातल्या घराघरात सकाळ दुपार संध्याकाळ सोमवार ते रविवार रोज रोज वर्षानुवर्ष केलं जाणारं पोळी वरण भात कोशिंबीर चटणी उसळ वगैरे वगैरे आणि लाडू चिवडे मिठाया पक्वान्न हे उत्सव आणि प्रसंगानुसार घडत असतं. ते करणाऱ्या बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी अभ्यास केलाय का? फोडणीला तेल किती घेऊ, मोहरी किती, हिंग किती, हळद किती, तेल तापलं तर ते कसं ओळखायचं, गॅस किती मोठा किती लहान, केव्हा कमी जास्त करायचा, पदार्थ उलटण्याने किती हलवायचा, उलटणं की डाव का झारा, कढई का पातेलं, पदार्थ शिजलाय हे कसं ओळखायचं. एका वेळी जर का 4 पदार्थ करायचे असतील तर ते कमीत कमी वेळात व्हावे म्हणून काय काय आणि कसं काम करायचं. आणि हे करत असताना पुढच्या खाण्याच्या वेळी करायच्या पदार्थाचं नियोजन कसं करायचं. प्रत्येक पदार्थाबरोबर वाढणारा ओट्यावरचा पसारा खरकट चिकटपणा हा आवरता कसा घ्यायचा. दूध तापत असताना कुकर होत असताना तेल गरम होत असताना आपला चहा थोडा गार होत असताना या सगळ्यांना लागणाऱ्या वेळेचा परफेक्ट अंदाज घेत बाजूला 4 भांडी घासणं, एखादी भाजी चिरणं, एखादी यादी तयार करणं, एखाद्या झोपलेल्या माणसाला प्रेमानं उठवणं किंवा अगदी जर का मूड असेल तर गदागदा हलवून उठवणं, हा सगळा वेळेचा हिशोब कसा करायचा. मीठ तिखट साखर हे किती घालायचं. पोळी चपाती फुलका पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोळ्याचा आकार आणि लाटल्यानंतर त्याचा होणारा आकार त्याची जाडी याची सांगड कशी घालायची. उरलेल्या अन्नाचं काय करायचं. वातावरण आणि ऋतू बघून कुठला पदार्थ किती वेळ चांगला राहील याचा अंदाज कसा बांधायचा. किती किती गोष्टी असतात स्वयंपाक म्हटलं की. मग लक्षात आलं की आपल्याला फक्त स्वयंपाक नाही तर स्वयंपाकघराचं नियोजनही शिकायला लागणार आहे. बुद्धिमत्ता आणि हुशारी त्याचबरोबर स्वयंपाकघरात लागत असतो तो सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे इन्व्हॉल्वमेंट. उगाच पाट्या टाकून स्वयंपाक होत नसतो, स्वयंपाकघर चालत नसतं. गणित आणि विज्ञान या माणसानं शब्दात आणि आकड्यात बांधलेल्या गोष्टींना समजून घेऊन त्यात तरबेज होणाऱ्यांना हुशार म्हणणारी आपण माणसं. प्रसंगी पूर्ण अशिक्षित असून सुद्धा स्वयंपाकघर हा भयंकर क्लिष्ट विषय अतिशय उत्तम हाताळणाऱ्या बायकांच्या हुशारीला आपण किती वेळा दाद देतो. निसर्गानं दिलेली अंगभूत हुशारी आपल्याकडून इतकं उत्तम करून घेत असते, पण आपण डिग्री मार्क इंग्लिश येणं असली मोजमाप लावून तिच्याकडे पूर्णपणे कानाडोळा करत असतो. एखादा दिवस आपण केलेल्या आपल्याच घरातल्या स्वयंपाकाकडे तटस्थपणे बघावं आणि आपण खरंच किती हुशार आहोत याची स्वतःला जाणीव करून द्यावी. किंवा आपण स्वयंपाक करत नसू तर जरा डोळसपणे या स्वयंपाकघरात होणाऱ्या प्रचंड कॉम्प्लिकेटेड गोष्टींकडे त्रयस्थ म्हणून बघावं. दिवसात किमान 3-4 वेळा तरी ताज्या आणि चविष्ट अन्नाकडे या दृष्टिकोनातून बघावं आणि त्याचं मोल ओळखावं. खाण्यापूर्वी दिवसातून एकदा तरी निसर्गानं आपल्या घराला सढळ हस्ते दिलेल्या या बुद्धिमत्तेचे आभार मानावे. महिला दिनीच फक्त महिलांच्या कर्तृत्वाची आठवण करून त्यांना प्रोत्साहित करण्यापेक्षा त्यांचे आभार मानण्यापेक्षा रोज त्यांना त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अशा सर्व कर्तृत्ववान महिलांना ही पोस्ट समर्पित. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.